कोल्हापुरातल्या गर्भलिंग निदान गर्भपात प्रकरणमध्ये आणखी एक महत्त्वाची अपडेट. गर्भपात प्रकरणाची व्याप्ती आता थेट कर्नाटकपर्यंत पोहोचली आणि कर्नाटकमधून सुद्धा लोक गर्भपातासाठी येत होते. आरोपी डॉक्टर गायकवाडचं राज्याबाहेर सुद्धा नेटवर्क असल्याचं आता त्यामुळे निष्पन्न झालेलं आहे. कोल्हापुरातल्या माजी सिव्हिल सर्जन डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांना तब्बल 300 गर्भपात केल्याची घटना उघडकीला आल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती आता वाढत चालली आहे. गर्भलिंग निदान केल्यानंतर गर्भपात करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून नव्हे तर शेजारच्या कर्नाटक राज्यातून सुद्धा मोठ्या संख्येनं अनेक जण येत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न होतंय. या बेकायदेशीर कृत्यासाठी डॉक्टर गायकवाड यांनी स्वतःचं नेटवर्क तयार केलेलं होतं. यातल्या व्यक्तींना तो फक्त व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून संपर्क करायचा असं पोलिसांना तपासात आढळून आलं. इतकंच नाही तर सरकारी नोकरी बजावल्यामुळे डॉक्टर गायकवाड याला कायद्याच्या पळवाटा माहीत होत्या. त्यामुळे गर्भलिंग आणि गर्भपात केल्याचं कुठलंही रेकॉर्ड हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं नव्हतं. जास्तीत जास्त रोख व्यवहाराच्या माध्यमातून माजी सिव्हिल सर्जन असणारा हा गायकवाड हे काळ कृत्य करायचा. पोलिसांनी आतापर्यंत गायकवाड याच्यासह 2 एजंट्सना अटक केली आहे. गर्भपात केल्यानंतर अनेक या गर्भांना फेकण्याची जबाबदारी डॉक्टर गायकवाड या एजंट्सना द्यायचा. एजंटच्या चौकशीमध्ये डॉक्टर गायकवाड हा मुलगाच होण्यासाठी देखील औषधं द्यायचा अशी देखील धक्कादायक माहिती मिळते आहे.